अजून एक विषय सांगायचा आहे. जे श्रीनाथ केसरी मैदान झालं तिथं आम्ही जे फॉर्च्युनर गाडीचं लखन 1 नंबरचं मैदान जिंकलं त्या ठिकाणी मी ताईला फोन केला होता. ताईला मी उद्या सांगते असं त्यांनी सांगून टाळलं. मी बैलगाडी क्षेत्राला फॉर्च्युनरच्या मैदानासाठी एक 10-12 दिवस आधी मलाही बैल नव्हता आता दुसरा पळणारा. माझं हे होतं की ताईचं दुसरा जो बैल आहे दुसऱ्यातला सध्याचं सगळ्यात टॉपचा बैल आहे. आणि त्याच्या दिवस पण मैदान असे खूप काही असे पळाले नव्हते. मग मी ताईला फोन केला, त्यांनी ते टाळलं. त्याच्यानंतर मी एका माणसाला लाईनवर घेतलं. आता लाईनवर घेतल्याच्या नंतर तीच व्यक्ती तुम्हाला नंदी सगळे सारखीच मला वाटतं बरोबर ना. तर ताईनं आम्हाला काय म्हणून टाळलं बरोबर ना. हे तुम्हाला आता मी माझ्या तोंडून सांगितल्यापेक्षा हे व्यक्तीच तुम्हाला सांगेन. आमचाही नंदी ना त्याला बोललो त्याचाही त्या नंदीचं त्याचाही अवमान होतो. दादा कुठलं काही वादाचा विषय नाही आहे. तर त्या दिवशी मी आधी ताईला बैल मागितला. मग तुम्ही फोन लावला ताईला, मी लाईनवर होतो त्या दिवशी. मला आता खरं सांगा की त्या दिवशी ताईना लखनविषयी आणि त्या पायऱ्याविषयी काय उत्तर दिलं? श्रीनाथ केसरीला ना. हा, श्रीनाथ केसरीसाठी आपण बैल मागितला होता बघा. काय तो बैल आपल्या चालत नाही, साईड नाही, त्याला म्हणले बाहेरून गाडी आले कसं पाळणार. हा, आणि बैल एक खांदी पळतो, त्याच्यात सध्या त्याच्यात काही होणार नाही मला असं वाटतं. असं तुम्ही ऐकलं की आता मी लाईनच होतो ना त्या. मला एक गोष्ट सांगा, मी कुठल्या बैलाला नाव ठेवलं म्हणून बैलाचा अपमान, नंदीचा अपमान होतो. पण हाय न महादेवाचाच नंदी ना, हा काही वेगळा नाही ना. मग हा बैल कडनं पळत नाही, याच्यावर काही घावणार नाही, हा बैल एकच खांदी आहे, हे मला वाटतं नाव ठेवण्याजोगं आहे. पण मी कधीच कोणत्या युट्यूबरला बोलवलं नाही, कोणत्या इंस्टाग्रामवाल्याला बोलवलं नाही, मी ती बाईट दिली नाही. मी ताईला त्याचा पुरावा म्हणून मायनीच्या मैदानामध्ये बैलांना कडेनं पळून 2.5 ते 3 चकडीनं 1 नंबर केला. आणि मी ताईला त्याचं उत्तर म्हणून एक सौम्य, ताई लखन कडेना पण पळून कड काढतो आणि 1 नंबर करतो असा मेसेज मी ताईला पाठवलेला आहे. अजून माझ्या मोबाईलमध्ये तसाच आहे.